नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी औसा तालुक्यातून मातोळा या गावचा आहे आणि लातूरहून आलोय मी खास ऑर्डर या सीड्स कंपनीचं पुष्पा येलो व्हरायटी पाहण्यासाठी। आणि ही व्हरायटी पाहिल्यानंतर ह्या फुलाची घट्टपणा आणि क्वालिटी नंबर 1 वाटली। आणि ह्या फुलामध्ये एवढं म्हणजे आम्ही लावलेल्या व्हरायटीमध्ये आणि ह्या व्हरायटीमध्ये खूप फरक वाटला आणि अतिशय चांगलं प्रोडक्शन मिळण्याची याच्यामध्ये शक्यता आहे। आम्ही काही दुसऱ्या कंपन्याचं पण घेतलं होतं, पण त्याच्यामध्ये एवढी क्वालिटी जाणवून आली नाही, म्हणून आम्ही खास करून पुष्पा येलो ही व्हरायटी पाहण्यासाठी लातूरून आलो आणि आम्हाला अतिशय चांगलं वाटलं। आता आम्ही लावलेल्या व्हरायटीमध्ये आणि ह्याच्यामध्ये 42-45 टेम्परेचरमध्ये आम्ही लावलेल्या व्हरायटीमध्ये करपा वगैरे आला, पण ह्याच्यामध्ये आता पावसामध्ये क्वालिटी तशीच दिसते आणि उन्हाळ्यामध्ये 40-45 टेम्परेचरला पण यांनी प्रतिकारक शक्ती ह्याच्यामध्ये जास्त वाटली। आता ह्या व्हरायटीमध्ये बॉल निब्बरपणा असल्यामुळं हा खूप कितीही लांब मार्केट असलं तर तिथपर्यंत पोहोचू शकते आणि विकणाऱ्याला भाव पण मिळू शकतो। आणि ह्याच्यामुळं ह्याच्यात व्हरायटीमध्ये या क्वालिटी असल्यामुळं तो बाजारात चांगल्या प्रकारे विकू शकतो आणि टिकू शकतो माल, त्याच्यामुळं ह्याचा खूप महत्त्वाचा फायदा वाटतोय। आता ह्या व्हरायटीमध्ये फुटवा खूप चांगला वाटला आणि फुलांची संख्या पण जास्त वाटते, कळ्यांची संख्या जास्त वाटते आणि वाऱ्या वावदानामध्ये कुरबडून न पडण्यासारखी व्हरायटी वाटते। ह्याच्यामध्ये फरक एवढा चांगला जाणून यायला आहे आणि आम्हाला ही व्हरायटी चांगली वाटली। आम्ही आता इथून पुढे हीच व्हरायटी वापरणार आहे आणि शेतकरी मित्रांनो, चांगल्या व्हरायटी मार्केटमध्ये असताना करप्याला न बळी पडणाऱ्या, इतर रोगांना न बळी पडणाऱ्या ह्या व्हरायटीला अतिशय चांगलं मार्केट मिळेल ह्याची अपेक्षा आहे। म्हणून सर्व शेतकऱ्यांनी ह्याचा पूर्ण अभ्यास करून लागवड करावी ही माझी कळकळीची विनंती आहे। धन्यवाद।